शहरातील ब्रजलाल महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे। या आगीत संपूर्ण ऑडिटोरियमचे छत आणि अंतर्गत भाग जळून खाक झाला असून यात सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने आग लागण्याच्या वेळी ऑडिटोरियम हॉलमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे एक मोठी मनुष्यहानी टळली। ऑडिटोरियम हॉलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे। मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक विभागाचे 3 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेत। विशेष म्हणजे ज्या हॉलमध्ये ही आग लागली त्याचे उद्घाटन येत्या 30 जानेवारी रोजी नियोजित होते। या भीषण आगीच्या घटनेचा आणि नुकसानीचा संपूर्ण तपशील आपण जाणून घेऊया। अमरावतीतील बियाणी कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना। ऑडिटोरियमच्या सेलिंगमध्ये अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे। नवीन कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असताना अचानक धूर निघू लागला आणि क्षणार्धात जवाळांनी संपूर्ण सीलिंग पेट घेतले। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हे आगीचे संभाव्य कारण सांगितले जात आहे। सीलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात फोम मटेरियल असल्यामुळे आग वेगाने पसरल्याचे समजते। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले। या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या परिसरात भीतीचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे। संपूर्णपणे जे आहेत ऑडिटोरियमच्या हॉलमध्ये ही आग लागली आहे आणि या छत जे आहे पूर्ण आता जळून खाक झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या वतीने या आग आटोक्यात आणण्यात यश आलं। जेव्हा ही आग लागली त्यावेळेस या हॉलमध्ये कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि विशेष म्हणजे या हॉलचा आता येत्या 3 तारखेला 3 जानेवारीला उद्घाटन सुद्धा करण्यात येणार होतं असं माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे। कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित कळे, पाहत रहा सिटी न्यूज, अमरावती।